नमस्कार मित्रांनो, आता आपण स्थानिक स्वराज्य संस्था या विषयावर माहिती देणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था व्याख्या गोल्डिंग स्थानिक लोकांनी स्वतःच्या प्रश्नांची व्यवस्था करणे म्हणजे स्थानिक संस्था होय। GDH कौल स्थानिक शासनाने कार्यक्षेत्र लहान असते, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सोपवलेले कार्य ते करतात, सार्वभौम नसतात, ते कायदे करीत नसतात, वरिष्ठ संस्थांनी तयार केलेल्या कायद्याचे ते अंमलबजावणी करतात। स्थानिक स्वराज्य संस्थांचे महत्त्व: लोकशाही तत्व, प्रशिक्षण केंद्र, समान संधी, केंद्रीय प्रशासनाचे काम करणे, लोकांचे आर्थिक सहकार्य। वैशिष्ट्ये: स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती राज्याचे कायद्यान्वये होत असते, कार्यात पूर्ण स्वायत्तता व स्वातंत्र्य देण्यात येते। स्थानिक संस्थांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी प्रश्नांशी निगडीत असेल तरी राज्य सरकारच्या धोरणांशी निगडीत असणे आवश्यक आहे। स्थानिक स्वराज्य संस्था उदय आणि विकास: अगदी वैदिक काळामध्ये गावाची सभेची सुरुवात झालेली दिसते। ऋग्वेदातही गाव सभा घेतल्याचा उल्लेख आढळतो। यातून ग्रामपंचायतीचा उदय झाला। गाव प्रमुखास ग्रामिणी म्हणतात। मुसलमान आणि मोगल साम्राज्याच्या काळात गावाचे प्रशासन सरकारने नियुक्त केलेल्या कोतवालामार्फत होते। दक्षिणेकडील चोल संस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन दिले। प्राचीन कालखंड ग्रामीण ग्रामपंचायतीचा विकास नैसर्गिकरित्या झाला आहे। आर्यकालीन ग्रामपंचायत कारभाराविषयी बरीच माहिती उपलब्ध आहे। कौटिल्याचे आपल्या अर्थशास्त्रात स्थानिक शासनाची उतरण वर्णनली आहे। गुप्त काळात ग्रामसभेच्या उपसमित्या निर्माण होण्याचे कार्य सुरू झाले। यातील प्रमुख समिती पुढे पंचायत म्हणून उदयास आली। या काळात ग्रामसभा न्यायदानाचे काम करीत असत। न्यायपंचायतीचा उल्लेख मनुस्मृतीमध्ये आढळतो। मध्ययुगीन कालखंड तालुक्याच्या काळातील ग्रामसभा आणि चोलांच्या काळातील सभा यांना ग्रामप्रशासनासंबंधी व्यापक अधिकार व जबाबदारी दिलेली असून 14व्या शतकातील मुसलमान राजे, मुघल इत्यादीच्या कालावधीत ग्रामप्रमुखास मुकादम, मुखिया, हिशोबनीस, पटवारी, महसूल गोळा करणारा अधिकारी, मत्सारक, जमीन रोखत ठेवणारा कानूनगो म्हणत। ब्रिटिश कालखंड ब्रिटिश निर्मित न्यायव्यवस्था, दळणवळण सोयी, शहरीकरण यामुळे पंचायतींचा अंत होऊ लागला। या कालखंडात पूर्वीच्या खेड्याऐवजी जिल्हा हा स्थानिक प्रशासनाचा घटक मानण्यात आला। लॉर्ड मेयो यांनी सरकारी कामकाजास लागणारा पैसा स्थानिक कराच्या रूपाने उभा करण्याकरता शासनाचे आर्थिक विकेंद्रीकरण करण्याचा उपाय सुचवला। त्यानुसार केंद्र सरकारची काही खाती प्रांतिक सरकारकडे सोपवण्यात आली। उदाहरणार्थ शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, साफसफाई इत्यादी। यामुळे संस्थांच्या वाढीला मदत मिळाली आणि 1871 मध्ये अनेक प्रांतात स्थानिक स्वराज्यासंबंधीचे कायदे करण्यात आले। उदाहरणार्थ पंजाब, बिहार, ओरिसा, आसाम, त्रावणकोर, कोचीन येथे 1920 व बंगाल येथे 1919 ग्रामपंचायत अधिनियम मंजूर करण्यात आला। भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था मद्रास महानगरपालिका 1968। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला 1939। लॉर्ड रिपनने 12 मे 1882 रोजी आपला ठराव प्रसिद्ध केला। स्थानिक शासन संस्था म्हणजे स्थानिक जनतेला राजकीय शिक्षण देण्याचे काम एक प्रभावी साधन आहे। या दृष्टीने त्यांची प्रगती होणे आवश्यक आहे असे ठराव मंजूर करण्यात आले होते। म्हणून लॉर्ड रिपनला भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हणतात। परंतु त्यांच्या या ठरावाला पाहिजे तेवढे यश लाभले नाही, कारण नोकरशाही आणि रिपन नंतर जे व्हाईसरॉय भारतात आले ते उदारमतवादी नव्हते, म्हणून या ठरावाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत। लॉर्ड रिपन नंतर ग्रामीण स्थानिक शासनाला नवीन दिशा देण्याचा जो प्रयत्न केला गेला तो 1907च्या विकेंद्रीकरण आयोगशाहीच्या शिफारशीने 1907 साली स्थानिक शासनासंबंधी शिफारशी करण्यासाठी हॉबहाऊस यांच्या अध्यक्षतेखाली शाही आयोगाची स्थापना करण्यात आली। शाही आयोगाने आपला अहवाल 1909 मध्ये सादर केला। 1919च्या कायद्याने पंचायत राज हा विषय प्रांताकडे सोपवण्यात आला। 1919च्या कायदा अंमलात आल्यानंतर त्यातील निर्देशांच्या आधारे विविध प्रांतांनी स्थानिक प्रशासनासंबंधी कायदे केले। मुंबई ग्रामपंचायत कायदा 1920 मध्ये संमत झाला। जवळपास 1926 पर्यंत सर्व प्रांतात 1919च्या कायद्यानुसार ग्रामपंचायतीसंबंधीचे कायदे करण्यात आले। 1926 ते 1937 या 11 वर्षाचा आढावा घेतला तर ब्रिटिश भारतातील ग्रामपंचायतींची संख्या जवळजवळ दुप्पट झाल्याचे दिसते। सामूहिक विकास ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये ग्रामीण लोकांचे पारंपरिक जीवन पद्धती बदलून त्यांना आधुनिक जीवनपद्धती स्वीकारण्यास मदत करण्यात येते। त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे
उपलब्ध पैशात विकास करण्यासाठी मदत करण्यात येते. स्वातंत्र्यपूर्व विकासाचे प्रकल्प व त्याचे प्रवर्तक श्री निकेतन प्रकल्प डॉक्टर रवींद्र टागोर 1921, गुरगाव प्रकल्प श्री बयाने बायने 1927, मायँड प्रकल्प मद्रास प्रांत डॉक्टर स्पेन्सर हॅच 1928, बडोदा योजना श्री व्ही.टी. कृष्णमाचार्य 1933, बडोदा संस्थानाचे दिवाण, सेवाग्राम प्रकल्प महात्मा गांधी 1936, भारतीय ग्रामसेवा श्री विल्यम वायझर 1945, स्वातंत्र्योत्तर काळात इटावा पायलट प्रकल्प श्री अल्बर्ट मेयर 1948, नीलोखिरी प्रकल्प श्री सुशीलकुमार डे 1948, सर्वोदय योजना मुंबई सरकार 1948, भूदान व ग्रामदान चळवळ विनोबा भावे 1951. घटनेतील कलम 40 हे ग्रामपंचायतीशी संबंधित आहे. समुदाय विकास कार्यक्रम 1952 समुदाय विकास कार्यक्रम सुरू झाला. उद्देश ग्रामीण भागातील नेतृत्व विकासातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणणे. परंतु या कार्यक्रमाला यश मिळाले नाही. या अपयशाची कारणे शोधणे व त्यावर उपाय सुचवण्याचे काम 16 जानेवारी 1957 रोजी स्थापन झालेल्या बलवंतराव मेहता समितीवर सोपवण्यात आले. धन्यवाद मित्रांनो. स्थानिक स्वराज्य संस्थेचा आपण इथेच भाग संपवणार आहेत. आपल्याला अजून काही माहिती हवी असेल, आपल्याला पुस्तकं हवी असतील तर कमेंटमध्ये आपले नाव, आपला फोन नंबर, आपला पत्ता आणि आपल्याला काय हवे आहे त्याची डिटेल माहिती भरून दिल्यास कॉन्टॅक्ट करू. धन्यवाद.